हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी आहे प्रियंका आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी चणा मसाला कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहे। जर तुम्ही माझ्या पद्धतीने सुद्धा हा चणा मसाला बनवला तर मुलांना खूप आवडेल आणि मुलं चाटून पुसून डबा घरी आणतील। तर चला आपण चणा मसाल्याची रेसिपी पाहूया। चणा मसाला बनवण्यासाठी मी इथे रात्री भिजवलेले चणे घेतलेले आहेत, म्हणजेच हरभरे। मी हे चणे रात्री पाण्यात भिजायला ठेवले होते आणि सकाळी ते छान भिजलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला पुरेल इतकं पाणी टाकायचं आहे। आणि आता कुकरचं झाकण बंद करून याच्या फक्त 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवली आणि यामध्ये आता थोडंसं तेल टाकते। तेल गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण टाकायचा आणि थोडंसं जिरं। ठेचलेला लसूण आणि जिरं हे एकत्र छान मिक्स करायचे। जिरा आणि लसूण एकत्र आल्यावर त्यानंतर थर्ड पर्सन ॲड करायचा, तो म्हणजे कांदा। मी इथे 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत आणि आता हा कांदा सुद्धा आपल्याला या तेलामध्ये मस्त परतवून घ्यायचा। तर झाकण ठेवून कांदा मस्त मऊ करून घ्यायचा। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 लसणाची पाकळी टाकली आणि थोडे 2-3 आल्याचे तुकडे, 1 टोमॅटो, सुकं खोबऱ्याचा खीस, आता याची आपल्याला छान मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची। तुम्ही पाहताय मी इथे मस्त बारीक पेस्ट करून घेतली आहे आणि ह्या पेस्टचा कलर सुद्धा खूप छान दिसतोय। आता या कांद्यामध्येच आपल्याला ही बारीक केलेली पेस्ट टाकायची आहे आणि चवीनुसार तिखट। तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आणि धना पावडर। आता इथे मी एव्हरेस्ट कंपनीचा किचन किंग मसाला यूज करते। तुम्ही पण तुमच्या जवळच्या शॉपमधून किचन किंग मसाला घेऊ शकतात आणि किचन किंग मसाला यूज करून तुमच्या जेवणाचा आस्वाद वाढवू शकतात। हे मसाले पण आपण एकत्र करून घेऊया। हा मसाला आपल्याला थोडा परतवून घ्यायचा आहे। मसाला परतल्यानंतर यामध्ये आपण जे काही शिजवून घेतलेले चणे आहे ते टाकायचे। पाण्यासकटच टाकते। आता हे मसाल्यामध्येच आपल्याला चणे सुद्धा मिक्स करायचे आहे। हरभरे सुद्धा म्हणजे चणे आपले छान शिजले गेलेत, तर आपल्याला हे जास्त शिजवण्याची आता गरज नाहीये। चवीनुसार मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर। सुगंध खूप सुंदर येतोय आणि ही भाजी खायला खूप छान लागते। अगदी झटपट होणारीच रेसिपी आहे।
आणि चविष्ट आहे। आता यावर झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं फक्त शिजवून घ्यायचं। भाजीला मस्त उकळी आलेली आहे आणि भाजी इथे तयार झालेली आहे। इथे आपला हा चणा मसाला रेडी झालेला आहे। ही भाजी तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा हसबंडच्या टिफिनला सुद्धा देऊ शकतात। नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। मग आवडली ना आजची ही रेसिपी? जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत चविष्ट खा आणि निरोगी राहा।